तुम्ही मटारचे पोहे खाल्लेले आहेत का? तर चला आज रेसिपी पाहूया. त्यासाठी मी इथे 2 मूठ भरून पोहे भिजवून घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत आणि चाळणीवरती निथळायला ठेवलेत. तेल गरम केलेले, त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग बेसिक फोडणी केली. त्यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेतले. असे शेंगदाणे तळल्यामुळे छान खरपूस राहतात. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा टाकला आणि हिरवी मिरची टाकली. छान असं फोडणी तयार केली. कांदा छान असा ट्रान्सलुसंट झाला की त्यामध्ये मटर टाकायचे. हे मटार आहेत ना फ्रोझन आहेत, त्यामुळे ते जास्त शिजवण्याची आवश्यकता नाही. कांद्याबरोबर थोडेसे परतून घ्यायचे, त्यामध्ये हळद टाकायची आणि आपण भिजवलेले पोहे टाकायचे. छान असं मिक्स करून घ्यायचं. चवीला मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. एक 5 मिनटासाठी वाफ भरू द्यायची. त्यानंतर छान हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरलेली टाकायची. छान मिक्स करून घ्यायचं. पुन्हा 2 मिनटासाठी वाफ द्यायची आणि आवश्यकता वाटल्यास पाण्याचा शिपका तुम्ही देऊ शकता. छान असं एकजीव होईपर्यंत कालवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचे पोहे आणि गरमागरम वाढवायचे. त्यावरती तुम्ही लिंबू पिळायचा. बारीक शेव आवडत असेल तर बारीक शेव टाका किंवा असेही खाल्ले तरी छान लागतात. तुम्ही अशा पद्धतीने पोहे बनवले आहेत का? जर बनवले असतील तर मला नक्की सांगा कमेंट करून. रेसिपी कशी वाटली? अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत रोजच्या स्वयंपाकासोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. आपल्या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.